तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना। आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना माझ्या शुभेच्छा। आज मी बनवलेली ही कविता तुम्ही तुमच्या आवडत्या आणि जवळच्या महिलांना जरूर पाठवा। घरामधल्या घरपणाचा आधार तू, सौंदर्याच्या हृदयावरती मोहक नजारा तू, सृष्टीला भेटलेली ईश्वराची सर्वात सुंदर देणगी तू, जगण्यामधल्या आपुलकीचा गार वारा तू, आई बहीण पत्नी मैत्रीण मुलगी या सगळ्या नात्यात बांधलेली तू, शिक्षिका डॉक्टर व्यावसायिका ही सगळे पदे गाजवणारी योद्धाही तू। सर्व वडीलधाऱ्यांची कर्ग तू मनापासून सेवा, पण नाश्त्यामध्ये तुझ्या जरूर इन्क्लूड असू दे सुकामेवा। मुलांचे नवऱ्याचे सर्वांचे कर्ग तू खाण्यापिण्याचे खूप लाड, पण रोजच आठवणीने तुझ्या ताटात राहू दे ग सॅलड। सर्वांचं सर्व करायला येतं तुला खूप मोठं बळ, पण आता दिवसभरात स्वतःसाठी खा एखादं तरी फळ। स्वतःच्या प्रत्येक कॅपॅसिटीवर नकोच घेऊ ग डाऊट, पण किमान आठवड्यातून 3दा तरी तुझ्या ताटात असू दे स्प्राउट। सो आवरायचा किती पण मोठा ग तुझा पॅलेस, पण सर्वात जास्त जप तुझा हार्मोनल इम्बॅलन्स। आपल्याला असते एक सवय, आपण सगळ्याच गोष्टी घेतो खूप पर्सनली। आजपासून लेट गो करू सगळ्या निगेटिव्ह भावनांना परमनंटली। उठते तू रोज व्हायच्या आधी सनराईज, पण 30 मिनिट तरी वेळ काढून नक्की कर एक्सरसाइज। ती जाड मी बारीक, ती गोरी मी काळी, आता असं नको कुठलंही कंपॅरिझन। आणि आनंदी राहण्यासाठी आजपासून लागूच नये कुठलंही रिझन। प्रत्येक स्त्री असतेच ग कशात तरी एक्सपर्ट, त्यानुसार जोपास एखादी हॉबी, म्हणजे कुठलाही निगेटिव्ह विचार करायला रिकामीच नसेल मनाची लॉबी। दे कधी स्वतःला वेळ, सावर कधीतरी ते रूप देखणं। हॅप्पी आणि हेल्दी आयुष्य आता एवढंच फक्त मागणं।